वळूयात अन्य काही बातम्यांकडे। मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जालन्याच्या अंतरवाली सराटीत ग्रामस्थांनी विरोध दर्शवला होता। मात्र पुन्हा एकदा बैठक घेत सरपंच कौशल्याबाई तारक यांच्या निर्णायक मतानं ग्रामपंचायतीच्या वतीनं जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यात आलाय। ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचं मनोज जरांगे यांनी स्वागत केलंय, तसंच गावकऱ्यांचे आभारही मानले आहेत। गावाचा मला आधीपासूनच पाठिंबा होता असंही जरांगे पाटील म्हणाले। 10 मेंबर आहे, 10 पैकी 5 मेंबरनी ठरावाच्या विरुद्ध बाजू मांडली आणि ठराव हे 5 मेंबर सकारात्मक बाजूने होते। तर हे समान मत पडल्यामुळे निर्णायक मत देण्याचा अधिकार सरपंच यांना असतो। तर सरपंचांनी असं मत दिलं की गावामध्ये जे आंदोलन होत आहे तर त्याच गावाचा पाठिंबा आहे। ग्रामस्थांनी विरोध केला होता ग्रामपंचायत सदस्यांनी, मात्र आता या ठिकाणी बैठक झाली आणि बैठकीमध्ये गावांनी आणि ग्रामपंचायतीने मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला। पाटील साहेब काय म्हणाले, एकंदरीत नंतर गावाने तुमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला? माझं गाव चांगलं आहे, खरंच सगळ्या जाती धर्माचं आहे, ओबीसी बांधव आहे तिथं सगळे। आता तिकडं काय झालं मला नाही माहिती, तुम्हीच गेला होता, मी तर इथं बसलेलो आहे। मी तर सांगितलं होतं ग्रामपंचायतची बैठक घेऊ नका, खरं सांगतो मी, ठराव बी घेऊ नका, काहीच करू नका बोललो होतो मी त्यांना। मला आहे असं राहू द्या, मला गोरगरिबासाठी लढायचंय, परंतु गाव खरंच माना लागेल सगळ्या जाती धर्माच्या गावकऱ्यांना ह्या।